नमस्कार मित्रांनो, वैदिक धर्मानुसार राशीचा आपल्या आयुष्यावर परिणाम पडत असतो. आणि आता ऑगस्ट महिन्यामध्ये अशा कोणत्या 3 राशी आहेत ज्यांनी मिठाई वाटायला सुरुवात करायची आहे, कारण त्यांची कामं एकदम फटाफट होणार आहेत. त्यांच्या नशिबात काय आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आणि का त्यांनी मिठाई वाटायची, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आज आपल्याला पाहिजे आहेत. बघा मित्रांनो, ह्या 3 राशी कोणत्या आहेत ज्यांचं नशीब आज ऑगस्ट महिन्यामध्ये एकदम फळून निघणार आहे, ज्यांना चांगली प्रगतीचे चान्सेस आहेत, ज्यांचं लव्ह रिलेशन असो, ज्यांचा फायनान्स असो, जॉबचं असो, त्यांच्यासाठी एकदम उत्तम जे आहे ही कालावधी ठरणार आहे. तर मित्रांनो, बघू सुरुवात करूया आता कोणत्या 3 राशी आहेत ज्यांनी मिठाई वाटायला सुरुवात करायची. पहिली रास आहे कन्या रास. बघा, कन्या राशीसाठी ऑगस्ट 23 ते सप्टेंबर 22 जन्मलेले म्हणजेच ऑगस्ट 2025 महिना खूप सकारात्मक आणि प्रगतीदायक ठरण्याची शक्यता आहे. खाली प्रत्येक बाबतीत विस्तरित भाषेत देत आहे मी, ज्याच्यामुळे तुम्हाला समजेल. ऑगस्टमध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून अनेक सकारात्मक संकेत आहेत. गुंतवणुकीत चांगला परतावा मिळू शकतो. विशेषतः मागील काही महिन्यांपूर्वी केलेले शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा मालमत्तेतील गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. नंतर बघा, जुनी थकलेली रक्कम पण परत मिळू शकते. कर्ज दिले असल्यास ती रक्कम ऑगस्ट महिन्यात परत मिळण्याचा गतीला अधिक वेगवान जे आहे कन्या राशीमध्ये होत असते. काही कन्या राशीच्या व्यक्तींना नवीन आर्थिक संधी प्राप्त होऊ शकतात, जसे की पार्टनरशिप, साइड इन्कम किंवा नवीन प्रोजेक्ट. हे सुद्धा कन्या राशीच्या लोकांना जे आहे ऑगस्टमध्ये लाभ मिळू शकतो. एक महत्त्वाची टिप सुद्धा आहे, खर्चावर नियंत्रण ठेवा. हौसेखातर मोठे खर्च टाळावेत. नाहीतर तुम्ही खर्चत बसताल तर मात्र इथे तुम्हाला जेब जी आहे रिकामी करावी लागेल आणि यानंतर मात्र खर्चावर लक्ष जे आहे नियंत्रण ठेवावं लागेल तुम्हाला, स्पेशल ऑगस्ट महिन्यामध्ये. नोकरी आणि करिअर. नोकरीत असणाऱ्यांना हा महिना सन्मान, जबाबदारी आणि संधीचा आहे. वरिष्ठांकडून तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल आणि पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील, ज्यामुळे तुमचं प्रोफाईल अधिक मजबूत होईल. व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहक वाढ, नवीन डील्स आणि मार्केटिंगमध्ये नाव होण्याची संधी ऑगस्टमध्ये येईल. परत याच्यात एक छोटीशी टीप आहे, स्पष्ट संवाद ठेवा. आपल्या टीमचा आदर करा आणि घाई करून निर्णय घेऊ नका. जल्दी में मत जाओ, घाई करून निर्णय घेऊ नका. यामध्ये जे आहे छोटी टीप आहे. नातेसंबंधामध्ये काय असू शकतं बघा, कन्या राशीला घरात सामंजस्यपणा वाढला आणि घरगुती वातावरण मधुर राहील. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद मिटतील आणि जुना तणाव जे आहे दूर होईल. विवाह योग्य तरुण तरुणींना चांगले प्रस्ताव येऊ शकतात. विवाहितांना जोडीदारांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. यात पण एक छोटी टीप आहे, ऐकून घ्या. संवाद साधताना सौम्यपणा ठेवा. बघा, पुढच्याचं ऐकून घ्यायचं आणि संवाद साधताना मात्र सौम्यपणा ठेवायचा, नाहीतर माझंच खरं असं नाही. आता बघा, शारीरिक दृष्ट्या बघा, आरोग्य आणि मानसिक स्थिती. मानसिक दृष्टिकोनातून शांतता, सकारात्मकता आणि स्थिरता अनुभवास येईल. जुने शारीरिक त्रास जसे की पाठीचा, गुडघ्याचा किंवा डोकेदुखीचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. ध्यान, योगासन केल्यास शरीराला आणि मनाला ताकद मिळेल. कामाचा व्यापामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे विश्रांतीकडे लक्ष ठेवा. टिप: पाणी भरपूर प्या, वेळेवर जेवा आणि मानसिक तणाव टाळा. सारांश काय आहे तर कन्या राशीचं ऑगस्ट 2025 मध्ये आर्थिक योजना आखाव्यात, संधी ओळखाव्यात की कुठं चान्स आहे, स्वतःच्या आत्मविश्वास ठेवावा स्वतःवर आणि नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवावा. हा महिना तुमच्यासाठी स्थैर्य प्लस संधी प्लस शांतता घेऊन येईल आणि हे तुमच्यासाठी जे आहे मिठाई वाटण्याचे दिवस आणेल. आता दुसरी रास बघा. दुसरी रास आहे मिथुन राशी, म्हणजेच जेमिनी. जन्मतारीख 21 मे ते 20 जूनसाठी ऑगस्ट 2025 महिना संधी, गोडवा आणि यशाने भरलेली ठरण्याची शक्यता आहे. खाली प्रत्येक बाबतीत विस्तृत मार्गदर्शन मी तुम्हाला सांगत आहे. व्यावसायिक आणि नोकरीत संधी. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन कार, डील्स, पार्टनरशिप यशस्वी होतील. जुना एखादा प्रोजेक्ट जो अडकला आहे तो पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन संकल्प किंवा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रोजेक्ट लीडरशिप मिळू शकते. इंटरव्ह्यू किंवा ट्रान्सफरसाठी योग्य वेळ आहे.
स्वतःचं नेटवर्क मजबूत करा. ही एक छोटीशी जी आहे टिप आहे. बघा ही टिप तुमच्यासाठी जी आहे कन्या राशींसाठी आहे. आता 2 नंबर बघा, प्रेम प्रकरण, वैयक्तिक नाती. सिंगल व्यक्तींना प्रेमात यश मिळू शकतं. कोणीतरी विशेष भेटण्याची शक्यता आहे. मैत्रीचं रूप प्रेमात बदलू शकतं. हा महिना तुमच्यासाठी अनुकूल आहे. प्रेम संबंधात असलेल्या जोडप्यांमध्ये गोडवा वाढेल. तुम्हाला समजून घेणारा, आधार देणारा आणि तुमच्यावर प्रेम करणारा जोडीदार अधिक जवळ येईल. विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंब ही नात्याला मान्यता देतील. विवाहित लोकांमध्ये समजूतदारपणा वाढेल. एकमेकांना वेळ देणे आणि पाठिंबा देणे हे समजेल. टिप बघा, संवाद स्पष्ट ठेवा. अपेक्षांबद्दल उघडेपणाने बोला. प्रेमात सच्चेपणा महत्त्वाचा. आता विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी, विद्यार्थ्यांना अभ्यासात मन लागेल, डिस्टर्ब होणं कमी होईल आणि लक्ष केंद्रित राहील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती किंवा परदेशी शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना यश मिळण्याची चांगली शक्यता आहे. शिक्षक आणि पालकांकडून सहकार्य मिळेल. टिप बघा छोटीशी, वेळेचे नियोजन करा. अभ्यासाचा रुटीन बनवा. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून थोडंसं लांब राहा. प्रवासाचा योग. ऑगस्ट महिन्यात तुम्हाला दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. हा प्रवास व्यवसायासाठी, धार्मिक कारणांसाठी किंवा कुटुंबासोबत सहलीसाठी असू शकतो. काहींसाठी हा प्रवास आयुष्य बदलणारा ठरू शकतो. म्हणजेच नवीन संधी अनुभवता येईल. टिप, प्रवास करताना कागदपत्रे, आरोग्य आणि वेळेचं व्यवस्थापन नीट करा. मानसिक स्थिती व आरोग्य. मन हलकं आणि उत्साही आणि सृजनशील राहील. काही जुने मानसिक तणाव दूर होतील. संवाद, लिहिणं, संगीत किंवा आर्ट यांमध्ये सहभागी झाला तर मनाला बळ भेटेल. थोडा थकवा किंवा डोकेदुखी होऊ शकतं, पण तो तात्पुरता असेल. टिप, पुरेशी झोप घ्या, व्यायाम सुरू करा आणि खूप विचार करणं टाळा. सारांश काय तर बघा, मिथुन राशीसाठी ऑगस्ट 2025 मध्ये प्रेमात नवीन संधी, प्रेमात स्थिरता, अभ्यासात यश आणि प्रवासाचे शुभ संकेत. हा महिना जे आहे संधी, गोडवा, यश घेऊन येतो. बघा आता तिसरी राशी कोणती आहे, तर तिसरी राशी आहे आपली वृश्चिक राशी म्हणजे स्कॉर्पिओ. बघा, ऑगस्ट 2025 साठी तिसऱ्या राशीचा योग काय सांगतो. धनप्राप्तीचा योग. या महिन्यात अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. जुने पैसे, कर्जाची परतफेड किंवा चुकून थांबलेली आर्थिक मदत मिळू शकते. हे सरप्राईजली होऊ शकतं. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा बिटकॉइन सारख्या गुंतवणूकदारांमध्ये स्रोतांमध्ये फायदा मिळू शकतो, पण गुंतवणूक करताना धोका समजून घ्यावा. फ्रीलान्सिंग, साईड इन्कम किंवा ऑनलाईन उत्पन्नाचे मार्गही खुलतील. म्हणजेच तुम्ही फ्रीलान्सिंग सुद्धा करू शकता. यातही एक टीप आहे, उत्साहात अंधारात गुंतवणूक करू नका. जे काही करायचे ते डोळे उघडून सजग करा. नंतर बघा, प्रभावशाली संपर्क आणि नवे नेटवर्किंग. ऑगस्ट महिन्यात तुम्ही महत्त्वाच्या व्यक्तींशी भेटणार आहात, ज्यातून भविष्यात चांगल्या संधी मिळू शकतात. नवे व्यावसायिक संपर्क, उच्चपदस्थ कोणी व्यक्ती, राजकीय प्रशंसांशी ओळख होण्याची शक्यता आहे. तुमचा प्रभाव वाढेल. लोक तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील. जर तुम्ही सोशल मीडिया किंवा पब्लिक स्पेसमध्ये काम करत असाल तर फॉलोअर्स, ओळख आणि लोकप्रियता वाढेल. टिप, संवाद स्पष्ट ठेवा आणि विनम्रता पाळा, अहंकार टाळा. वैवाहिक आयुष्य कसं राहील बघा, कुटुंबात आनंददायक घटना घडतील, जसे की साखरपुडा, लग्न, बाळाचे आगमन किंवा नवीन घराचा विचार. विवाहित लोकांसाठी जोडीदारासोबतचं नातं जास्त गैर, प्रेमळ आणि समजूतदारपणाचं होईल. जर पूर्वी काही गैरसमज झाला असेल तर मिटण्याची शक्यता आहे. एकाच मिठीमध्ये एकत्र वेळ घालवल्यास नातेसंबंध बळकट होतील. छोटीशी टीप, मनातलं मनात न ठेवता संवाद साधा आणि प्रतिक्रिया टाळा. आत्मविश्वास आणि प्रेरणा आणि मानसिक ऊर्जा म्हणजे सेल्फ मोटिवेशन अँड एनर्जी. या महिन्यात तुम्हाला आतून ऊर्जा, प्रेरणा आणि मी काही करू शकतो असा आत्मविश्वास वाटेल. जुने निर्णय किंवा प्रयत्न आता योग्य दिशेने जात आहेत असं समजेल. तुमचं धाडस करण्याची क्षमता वाढेल. नेतृत्व गुण आणि चिकाटी वाढेल. इतर लोक तुमच्याबरोबर विसंबतील आणि तुम्ही स्वतःच्या कुवतीवर अधिक विश्वास ठेवाल. टिप, थकवा जाणवला तर थोडी विश्रांती घ्या. सतत स्वतःवर दबाव टाकू नका. आरोग्य आणि जीवनशैली. एकूणच शरीर आणि मन हे दोन्ही सकारात्मक ऊर्जा अनुभवाल. जुने किरकोळ त्रास, डोकेदुखी, थकवा, अंगदुखी यामधून सुटका मिळण्याची शक्यता आहे. योग, प्राणायाम, सकस आहार आणि वेळेवर झोप केल्यास हा महिना अजून सशक्त होत जाईल. मानसिक तणाव कमी होईल आणि तुम्हाला मन शांती मिळेल. टिप, दिवसाची सुरुवात ध्यानाने करा. गोंधळात वेळ वाया घालू नका.
सारांश काय तर आकस्मिक पैसा, प्रभावशाली लोकांची ओळख, घरात गोडवा, आत्मविश्वासात वाढ, संधी तुमच्यापर्यंत येणार आहेत. पण संयम, विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा महिना आयुष्य बदलू शकतो. तर या 3 राशीच्या लोकांनी जे आहे आता मिठाई वाटायला सुरुवात करायची आहे. कारण हे 3 राशीचे लोक जे आहेत ऑगस्टमध्ये सगळ्याच गोष्टींना परिपूर्ण आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन भविष्यात.